नमस्कार, मी नयन काळबांडे. आज आपल्या सोबत आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आणि कलाकार वासुदेवजी कामत. आपण त्यांना विचारूया त्यांचा हा प्रवास जो त्यांना भारत सरकारने 2025 मध्ये पद्मश्री दिलेला आहे. काय सांगाल सर? आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा असेल की आपल्याला पद्मश्री जो दिला भारत 2025 मध्ये कसं वाटलं आपल्याला? अनेक पुरस्कार आणि पद्मश्री सारखे अनेक अशा पुरस्कार येत असतात. कुठल्याही व्यक्तीला पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद होतच असतो, प्रश्नच नाही. पुरस्कार हा मिळाल्यानंतर तो आपल्या बायोडाटामध्ये जाऊन बसतो. पुरस्कारापुरतंच आपलं कार्य थांबलेलं तर नाही ना, असं प्रत्येक वेळा जाणीव ठेवावी लागते. म्हणून कुठलाही पुरस्कार मिळाल्यानंतर आपली एक जबाबदारी वाढते. आनंद झाला, प्रश्नच नाही, परंतु तो वासुदेव कामतला लागला याच्यापेक्षाही तो कलेला मिळाला असं मला जास्त योग्य वाटतं. कारण दृश्य कलेच्या क्षेत्रामध्ये कामगिरी केल्याबद्दल किंवा त्या तपश्चर्येला त्याची दखल घेतली जाऊ शकते, हीच खरी स्तुत्य गोष्ट आहे. त्यामुळे मला ज्यांनी ज्यांनी शिकवलं, ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी प्रोत्साहन दिलं, त्याचं चीज झालं असं मला वाटतं. आपल्याकडे संस्कृतीमधून झालेल्या महापुरुषांच्या जीवनातून जो आपल्याला संस्कार प्राप्त होत असतो, त्यांच्याकडून शिकवण मिळत असते, या गोष्टीला महत्त्व देत असल्यामुळे केवळ प्रभू श्रीरामच असं नव्हे, मी बुद्धांवरती मी पेंटिंग केलेली आहेत, कृष्णावर केलेली आहेत, अनेक महापुरुषांवर केले आहेत, शिवाजी महाराजांवर पण केलेली आहेत. तर अशा अनेक विषयांवरती मी चित्र केलेली आहेत. परंतु चित्र करत असताना मालिका करत असतो मी. म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम ही 2014 साली मी रामाच्या जीवनावर आधारित जे प्रसंग आहेत आणि जे संस्कार देणारे आहेत, जे घराघरामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकाला संस्कार देतील असे विषय जे आहेत, त्या विषयांचं गर्भित अर्थ लक्षात घेऊन मी भावचित्र तयार केली आणि ते मर्यादा पुरुषोत्तम या नावाने मी ती केली. आणि ते प्रदर्शन खरं म्हणजे आमचं गॅलरीमध्ये फक्त 7 दिवसापुरतं असतं, परंतु त्यानंतर मात्र लोकांपुढे परत ती चित्र कशी येतील म्हणून मी हा उपक्रम सुरू केला की मी ह्या चित्रांचा स्लाइड शो करतो. आणि जी चित्र बघायला केवळ 15 मिनिटं लागतात, परंतु त्याचं मी निरूपण करतो. त्याच्याबद्दल मी कलाकाराच्या मनामध्ये विषय कसा तयार होत असतो, कशी प्रेरणा मिळते, कसं त्याला आकार दिला जातो आणि नेमकं काय कलाकाराला सांगायचं आहे, नेमकं आपण त्यातून कुठला बोध घ्यायचा आहे, ह्या प्रकारे सांगून मी ती चित्र जेव्हा 30 दाखवतो, तो 2.5 तासाचा कार्यक्रम होत असतो. त्यामुळे चित्र पाहावं कसं, चित्र वाचावं कसं, या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांपर्यंत कलेची अभिरुची आणि कलेतून संस्कार या गोष्टीला महत्त्व देता येईल म्हणून मी हा कार्यक्रम करत असतो. आज नागपूरच्या रामनगर चौकामध्ये राम मंदिर जे आहे तिथे आपल्या चित्रांची विशेष प्रस्तुती आणि प्रमुख पाहुणे आहेत. आपण नागपूरला आलात, काय सांगाल सर? तेच म्हणून आता याच्यापूर्वी वर्धामध्ये कार्यक्रम झाला होता. आता नागपूरकरांना पण वाटलं की हा कार्यक्रम आपल्याकडे पण झाला पाहिजे आणि मग रामनवमीचं औचित्य साधून हा कार्यक्रम तो ठेवला जातोय. त्यामुळे औचित्यानुसार हा कार्यक्रम होता ही चांगली गोष्ट आहे. परंतु रामायण आणि अशा प्रकारचे जे विषय असतात हे केवळ एका उत्सव दिनापुरते नसतात, तर ते दैनंदिन जीवनामध्ये आपल्या उतरवायचे विषय आहेत. म्हणून ह्याचे कार्यक्रम सतत झाले पाहिजेत. आणि या निमित्ताने रामदर्शनाबरोबर रामचरित्र दर्शन सुद्धा होत असेल तर एक फार चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मला याला विशेष आवडलं आणि मी तो आज संध्याकाळी कार्यक्रम करणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत कोणीही यायला हरकत नाही. सगळ्यांसाठी हा कार्यक्रम ओपन आहे. काय आहे माहिती आहे, आज सुट्टी आहे किंवा आज मोकळा वेळ आहे म्हटल्यानंतर चटकन आजच्या युगामध्ये कुठे जावं असं वाटतं लोकांना. चला मॉलमध्ये जाऊ, चला आज कुठेतरी फिरायला जाऊ, चला आज कुठेतरी आपण लंच करू, डिनर करू. अरे पण कधीतरी आपण असाही विचार केला पाहिजे, चला आज आपण गॅलरीमध्ये जाऊ, चला आज आपण म्युझियम बघूया, चला आज आपण एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊया. अशा प्रकारचा सुद्धा विचार हा कुटुंबामध्ये आला पाहिजे. त्यामुळे आज हा जो कार्यक्रम होतोय ते केवळ चित्र पाहणं नाहीये, तर कलाकार आपली चित्र कशी तयार झाली,
हेही तो सांगणार आहे. त्यामुळे अनेक वेळा आपण चित्र फक्त पाहत असतो, पण चित्र वाचण्याची पण एक कला आहे, तर तीही आपल्याला जाणून घेता येईल. आणि त्याही समीक्षकाच्या तोंडून नव्हे, तर प्रत्यक्ष कलाकाराच्या तोंडून, की ज्यांनी ही चित्र घडवलेली आहेत, तोच सांगणार आहे की मला या चित्राची प्रेरणा कशी मिळाली. तोच सांगतो की आज मी हे चित्र केलं खरं या 2014 मध्ये, पण आज मात्र मला त्याच्यात आणखीन नवीन काहीतरी दिसत आहे. त्यामुळे कलाकाराला सुद्धा आपण केलेल्या कलाकृतीमध्ये काहीतरी नवीन मिसळत असतात. म्हणजे आता जोपर्यंत मी या मर्यादा पुरुषोत्तमचे 20 एक कार्यक्रम केले असतील, पण प्रत्येक वेळी मीच केलेल्या चित्रामध्ये मला काहीतरी नवीन गोष्ट दिसते. कारण ह्या गोष्टी घडत असतात ना, त्यावेळी एक वेगळीच अशी शक्ती ती तुमच्यामधनं काम करवून घेत असते. त्यामुळे कलाकृती निर्माण केल्यानंतर जर एखाद्या कलाकाराला वाटलं अरे हे तर मी केलेलंच नाही, हे झालेलं आहे, तर ती एक कुठली तरी अशरीरी तुम्हाला शक्तीने दिलेला तो आशीर्वाद आहे असं मला वाटतं. अमुक एक चित्रामधून असं नव्हे, पण काही चित्रांमधून असं होत असतं की आपल्याला कल्पनाही नसते की हे आपल्या हातून घडलं कसं. उपनिषदांवरती मी चित्र केली होती, आणि त्या उपनिषदांच्या चित्रावरती माझे जे एक मार्गदर्शक संत साहित्याचा अभ्यासक होते, वामनराव देशपांडे म्हणून, ते आले आणि त्यांनी चित्र बघितले आणि म्हणाले की आमच्या निवृत्तीवर पण करा ना. तर म्हटलं ठीक आहे, कारण मी ही जी चित्र असतात ते ही भावचित्र असतात, ही प्रसंगचित्र नसतात. तर विचाराला की चला आपण करूया ज्ञानेश्वरांवरती आणि निवृत्तीवरती, कारण उपनिषद म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या संवादावरती असतात ती सगळे. तसं निवृत्ती हे गुरु आहेत, ज्ञानेश्वर हे त्यांचे शिष्य असल्यासारखे. आणि मग मी स्केच करतो. स्केच करताना ज्ञानेश्वरी सांगतायत, बाजूला निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई पण बसलेल्या आहेत वगैरे. आणि मग मला वाटलं की हे प्रसंगचित्रासारखं होतं, हे मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून मग चित्र करता करता माझ्या एक लक्षात आलं की आता आपण हे उपनिषदांवर आधारित असलेल्या संकल्पनेवर चित्र करत असल्यामुळे हे काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे. आणि डॉक्टर देगलूरकर, मंदिरशास्त्राचा उत्तम त्यांचा अभ्यास आहे, त्यांना मी विचारलं, डॉक्टर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगताना ते पैशाचा खांब जो आहे त्याला टेकून बसले होते, तो केवढा मोठा आहे? कारण मी पाहिलेला नव्हता, कारण त्याचे फोटो तर मिळतात, परंतु किती नेमका होतं तर म्हणजे 4-4.5 फूट. म्हटलं ठीक आहे, का रे? म्हटलं असंच चित्र करतोय, मला म्हणून पाहिजे होतं. आणि मग मी काय केलं, त्या पेंटिंगमध्ये ज्ञानेश्वर त्या पैशाच्या खांबाला टेकून बसलेत, आणि तो पैशाचा खांब जो आहे ना, तो अलगद मी निवृत्तीमध्ये कन्वर्ट केला, आणि ते पेंटिंग छान झालं. त्या प्रदर्शनात मी उपनिषदांवरती जी जी पेंटिंग केली त्या सगळ्यांना ओव्या मी स्वतः तयार केल्या. ज्ञानेश्वरांच्या पेंटिंगला मात्र मला वाटायला लागलं की ज्यांनी ओवीला जन्म दिला त्यांच्या चित्राला मी ओवी करणं हे अंडर एस्टिमेट होईल. मला त्यांचीच ओवी पाहिजे. मी ज्ञानेश्वरी पूर्ण वाचलेलं नाही, पण माझ्याकडे ज्ञानेश्वरी होती, आणि मी ज्ञानेश्वरी त्यांचं जे पहिल्याच प्रकरणामध्ये जे गुरुस्तवन असतं त्याच्यामध्ये या चित्राला चपकल बसेल अशी मला ओवी मिळाली. आणि त्यात ते म्हणतात की निवृत्ती माझा आधार. आता मला सांगा की हे कोणी केलं? हे मी नाही केलं. हा, तर हा जो प्रकार असतो, म्हणजे कला जरी असली तरी त्याच्यामध्ये केवळ कारागिरी आणि केवळ चित्रनिर्मिती एवढाच उद्देश न ठरता ती साधनेतून कला प्रस्तुत व्हायला लागली की त्या तपाचं पण सुद्धा फळ मिळत असतं. तो असा अनुभव मला त्या चित्रामध्ये, तो उपनिषदांच्या चित्रामध्ये आलाय, तो संतांच्या वरती मी चित्र केली त्यात आलाय, रामायणाचं आज संध्याकाळी सांगेन काय मला अनुभव त्याच्यात आले ते, तर तो आलेला. ते हे सगळे असे अनुभव येतच असतात की जेव्हा कलाकृती ही तुमची साधना होत असते ना, त्यावेळी. साधना म्हणजे केवळ मेहनत नव्हे, त्याला एक अधिष्ठान असतं आणि त्याला समर्पण असतं. त्याच्यामधून ही चित्र तयार होत असतात ना, त्यावेळी ती वेगळी चित्र होतं. काय असतं की प्रसंग चित्र ज्यावेळी असतं ना, ते जास्त वर्णनात्मक असतात, आणि ते इतकं वर्णनात्मक असतं की बारीक बारकावे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घ्यायला लागतो. परंतु ज्यावेळी ते भावचित्र असतं ना, त्यावेळी वर्णनापेक्षाही त्यातला जो बोध आहे
हा जास्तीत जास्त चटकन सोप्या रीतीने समोर प्रेक्षकाच्या आणि रसिकाच्या मनात संक्रमित होईल अशा प्रकारे रचना करावी लागते. तर एक रचनाशास्त्र आहे ते शिकवलं जात नाही, ते आपोआप मॅच्युरिटीने येत असतं. आणि त्यामुळे हे चित्र बोध देईल त्यापेक्षा जास्त वर्णन करायला लागलं की तो बोध सबऑर्डिनेट व्हायला लागतो. पण बोधच देईल म्हटल्यानंतर वर्णनात्मक गोष्टी या जितक्या होतील तेवढ्या कमी होत जात असतात. तर अशा पद्धतीने चित्रनिर्मिती होत असते. आता संध्याकाळी मी त्याच्यावरती, बिलकुल. कारण त्यामुळे चित्र बघावं कसं हेही मी सांगणार, परंतु हे सगळं सांगत असताना चित्रकलेचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये याचा पण प्रत्येक नागरिकाने विचार करायला पाहिजे. धन्यवाद.